नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे तारिणी आणि केदार दोघंही आईचा फोटो हातात घेऊन उभे आहेत. तेव्हा तारिणी म्हणत असते की आज जे झालं ते चांगलं झालं. तेव्हा केदार म्हणतो की आज तू जे काही केलं ना बॉस, ते खरंच एक नंबर होतं. पण एक प्रॉब्लेम होता आहे. काही झालं तरी माझ्या आईचा फोटो या घरातील भिंतीवर मी लावणार नाही. तेव्हा तारिणी म्हणते, पण का केदार? केदार म्हणतो की नाही, मला नाही लावायचा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की युवराज मात्र भयानक असा चिडलेला असतो आणि तो आईला म्हणत असतो, त्यांच्या लफड्याबद्दल तू मला आधी का सांगितलं नाहीयेस? तू जर मला आधी सांगितलं असतं तर तो केदार कुठे आहे तिथून त्याला शोधून मी कायमचा त्याचा खेळ खल्लास केला असता की नाही, असं म्हणत युवराज आदळापट करायला लागलेला आहे. कारण त्याला कळलेलं आहे की काहीही झालं तरीही केदार त्या घरचा मोठा मुलगा आहे आणि त्याच्या हातातलं सगळं जाणार आहे. तर ती जी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी त्याचं एवढं सगळं कारणं सुरू आहे, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, ही गोष्ट युवराजला कळलेली असते. म्हणून तर त्याने कौशिकीवर ती सुद्धा तेवढाच जाळ काढलेला असतो. इकडे आता ही कौशिकी जी आहे ती तारिणीच्या हात धुवून मागे लागली आहे. ती तारिणीला म्हणत असते की तुझं जे काय चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही. तू या घरात का आलेली आहेस? तेव्हा तारिणी तिला सांगू लागते की हे बघा कौशिकी मॅडम, मी जे काय करते ते भल्यासाठीच करते. मी कुठलाही वाईट हेतू घेऊन हे करत नाही, असं तारिणी सांगत असते. तेव्हा मात्र कौशिकी म्हणत असते की मला आता या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तू हे सगळं कशासाठी करते? कारण तू निशी आणि या युवराजच्या लग्नात जी विघ्न आणली ती कशासाठी आणलीस? त्याचबरोबर इकडे जो केदारसोबत लग्न करून या घरात आली ती कशासाठी आली? कोणता उद्देश घेऊन आलेली आहेस? त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की युवराज आहे तो भयानक चिडलेला आहे आणि त्याला ड्रग्जचं व्यसन आहे. ऑलरेडी तो ड्रग्ज घेत असतो आणि तो आता गाडीत येऊन बसतो आणि मग गाडीत त्याने त्याचे ड्रग्सचे पॅकेट ठेवलेले असतात, ते ड्रग्स इथे घेत असतो. इकडे कौशिकी जे प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तारिणीला द्यावी लागत असतात. तारिणीला विचारलं जात असतं की सांग, का आलेले आहेस तू लग्न करून या घरामध्ये? हे सगळं जे काय तू करते कारण हे कशासाठी करतेस? असे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत आणि कौशिकी मात्र इकडे तारिणीला जाब विचारत आहे. तारिणी म्हणत आहे की हे बघा कौशिकी मॅडम, मी जे काय करते ते चांगल्यासाठी करते, कोणाचं वाईट व्हावं म्हणून मी कुठलीही गोष्ट करत नाही, असं तारिणीने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र कौशिकी पाहतच राहते. कारण कौशिकीला कळतच नाहीये की उत्तर काय द्यायचं आहे आता. कारण अचानक कौशिकी पण चिडलेली होती, आता तारिणी पण उत्तर देत आहे. तारिणीच्या बाबतीतला कौशिकीचा जो गैरसमज आहे तो वाढतच चाललेला असतो, कारण तो गैरसमज काही केल्या कमी होत नसतो. तर इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे पद्मिनी सुद्धा भयानक चिडलेली असते. तिला खूप राग आलेला असतो आणि पद्मिनी म्हणते की आता हा मॅटर जो काय आहे ना तो मी माझ्या पद्धतीनं सोडवणार आहे, असं ती निशीकडे तोंड करून बोलू लागते. कारण निशीनेच ती DNA टेस्टची आयडिया दिलेली असते आणि त्यानंतर एवढा सगळा गोंधळ झालेला असतो. इकडे हा युवराज गाडीत बसलेला आहे आणि त्याने ड्रगचे पॅकेट फोडलेले आहेत आणि त्याचं जे ठरलेलं प्रमाण आहे ते हे करून तो ते ड्रग्ज घेत आहे. म्हणजेच त्याचं जे काम सुरू आहे ते चालू केलेलं आहे. कारण तो एक ड्रग्ज घेऊन स्वतःचं आयुष्य जगत असतो. म्हणजे खरं तर वाया गेलेला तो मुलगा आहे. पैशांसाठी हा सगळा गोंधळ तो करत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यासोबतच इकडे आता तारिणीला कौशिकी मात्र खूप ओरडत असते. ती म्हणत असते यापुढे जर या घरामध्ये कोणता राडा करण्याचा प्रयत्न केला, काही प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. या घरातल्या माझ्या माणसांना जर तुझ्यामुळं काही त्रास झाला तर मी सहन करणार नाही. तर इकडे आता पैशांची भरलेली बॅग घेऊन ही पद्मिनी आलेली आहे, ती म्हणजे केदारकडे. आणि केदारला म्हणत असते की हे पैसे घ्यायचे आणि या घराच्या बाहेर व्हायचं. आता तसा विचार केला तर दयानंद खांडेकर यांच्या सगळ्या प्रॉपर्टीचा वारस हा केदार आहे आणि केदारच्याच नावे सगळी प्रॉपर्टी, कारण पहिल्या लग्नात पहिल्या बायकोचा तो मुलगा आहे. त्यामुळं हिने कितीही प्रयत्न केला, काहीही गोंधळ घालायचा प्रयत्न केला तरीही ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ती केदारचीच आहे. यामधून ती काहीच करू शकत नाही. इकडे केदार मात्र शांतच असतो आणि त्यावेळेस तारिणी मात्र तिथं पोहोचलेली आहे. तारिणी जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा तारिणीला खूप राग येतो. तारिणी म्हणते की बाद झालं, काय चाललंय तुमचं हे सगळं आणि कशासाठी करताय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, असं म्हणत तारिणी चिडलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की काय म्हणजे, मी सांगते निघून जायचं या घरातून. तेव्हा तारिणी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत आम्ही खूप ऐकून घेतलेलं आहे, आता नाही. इकडे आपल्याला तारिणी आता केदारची समजूत घालत असते. तारिणी म्हणत असते हे बघ केदार, आपल्याला सगळ्या गोष्टी शांतपणे करणं गरजेचं आहे आणि आपण त्या युवराजच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला होता तो अगदी योग्य होता, नाही तर तो आपल्या मिशनमध्ये अडथळा आला असता. आज त्याला जे आपण दाखवून दिलेलं आहे ते अगदी योग्यच आहे आणि इथे कोणाच्याही याला घाबरायची गरज नाही.
आता मिशन तारिणी हे सुरू आहे आणि मग आता तारिणीने एका मिशनसाठी बाहेर पडलेले आहे, तर घरामध्ये केदार असतो. आता केदार कानामध्ये इयरफोन्स घालून आहे. इकडे तारिणी सुद्धा मिशनसाठी बाहेर पडलेली आहे, तिच्या कानामध्ये सुद्धा इयरफोन आहेत. आणि मग तारिणी गाडीवरती गेलेली असते. खरं तर त्यांचा हा खोटा संसार आहे, पण तारेवरची कसरत मात्र दोघांची चाललेली आहे. कारण घरातल्या स्वयंपाकाची जबाबदारी तारिणीवर असते आणि तारिणीला स्वयंपाक करायचा असतो. पण तिथे आता तारिणीला मदत करण्यासाठी पोहोचलेला असतो तो म्हणजे केदार. केदार हा तारिणीची मदत करत असतो. तेव्हा तो तारिणीला विचारतो, बॉस मीठ कोणत्या भरणीत आहे? तेव्हा तारिणी सांगते की उजव्या कपाटातल्या डाव्या साईडून 3 नंबरची भरणी. मग केदार ते मीठ टाकत असतो आणि इकडे तारिणी मात्र गुंडांची धुलाई करत असते. तारिणीचं हे रूप जे आहे ना ते खरंच खूप छान आहे. कारण आता तारिणी शर्ट पॅन्टमध्ये आपल्याला दिसत आहे आणि डिशम करताना दिसत आहे. खूप छान पद्धतीने तिने ही परिस्थिती हँडल करत आहे आणि इकडे त्या गुंडांची चांगलीच धुलाई ती करत आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा केदार मात्र स्वयंपाक बनवत असतो. केदार सांगतो की बॉस ऑलमोस्ट सगळं जेवण रेडी झालेलं आहे, आता पुढे काय करायचं? आता चपात्या बाकी आहेत असं तो सांगतो. मग तारिणी त्याला सांगत असते 2.5 वाटी पीठ घे. इकडे ती धुलाई करत असते आणि त्याचबरोबर इकडे केदारला इन्स्ट्रक्शन देत असते स्वयंपाक कसा बनवायचा त्यासाठी. मग 2.5 वाटी पीठ घे, त्याच्यामध्ये पाणी टाक, मीठ टाक. इकडे केदार त्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेत असतो, त्याच्यामध्ये पाणी मीठ टाकत असतो, पीठ मळत असतो. खरं तर केदारला या सगळ्या गोष्टी आधीपासूनच जमत असतात. आधीपासूनच सगळा स्वयंपाक वगैरे बनवणं केदारला खूप छान जमत असतं. कारण केदार स्वतःचं जेवण हे स्वतः पहिल्यापासूनच बनवत आलेलं आहे. इकडे तारिणीने त्या गुंडाची जी धुलाई केलेली आहे तिथं मडकी वगैरे सगळी फुटलेली असतात. आणि मग इकडे केदार म्हणतो की बॉस पीठ मळून तयार आहे, आता चपात्या. जी गोष्ट केदारसाठी खूपच कठीण असते कारण त्याला त्या गोष्टी तेवढ्या छान जमत नाही. तारिणी जे सांगत आहे तशा इन्स्ट्रक्शन फॉलो करत केदार आता कशा तरी पद्धतीने इथे तयारी करत आहे आणि सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट रेडी होत आलेल्या असतात. इकडे तारिणी त्या गुंडांना चांगला सोप देत असते. केदारचं ऑलमोस्ट पीठ मळून झालेलं असतं आणि आता चपात्या लाटायला घ्यायच्या असतात. केदारला चपात्या तेवढ्या नीट लाटता येत नसतात हे आधीपासूनच आपल्याला माहिती आहे. म्हणून तर त्यांच्या टीममधले फतिमा टेक्नो सगळे त्याला चिडवत असतात. आता केदारने ही सगळी कामगिरी सुरू केलेली असते. तारिणी मात्र इकडे त्याला सांगत आहे आणि त्या पद्धतीने केदारने आता चपात्या सुद्धा लाटाय घेतलेल्या आहेत आणि त्याच वेळी सगळी तयारी झालेली असते. सगळं मोजून मापून घेऊन तारिणीने ज्या पद्धतीने प्रमाण सांगितलेलं असतं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि नेमकी कौशिकी किचनमध्ये येते कारण कौशिकीने किचनची जबाबदारी तारिणीला दिली होती. तारिणीला जेवण बनवायला सांगितलेलं होतं आणि तारिणी मात्र जेवण न बनवता गेलेली आहे ही गोष्ट निशीने कौशिकीला सांगितलेली असते. म्हणूनच आता कौशिकी तिथे येते आणि विचारू लागते की जेवण तयार आहे का? तेव्हा तो सांगतो की हो होत आलंय. तेव्हा ती म्हणते तू किचनमध्ये आणि तारिणी काय करते? तेव्हा तो सांगतो की बायकोच्या कामात मदत केली तर काय बिघडतंय, असेल इथंच कुठेतरी ती, असं उत्तर देतो. आणि इकडे तारिणी कुठे गेली हा प्रश्न कौशिकीने विचारलेला असतो. केदारने तसं उत्तर दिलेलं असतं आणि घरातली सगळी कामं केदार करत असतो. ते पाहून कौशिकीला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि इकडे तारिणीने जाम अशी फायटिंग केलेली असते, त्या गुंडांची धुलाई केलेली असते आणि इकडे कौशिकी पाहतच राहते कारण केदार ज्या पद्धतीने पोळ्या लाटत आहे हे सगळं करत आहे ते पाहून तिला मात्र भारी वाटलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.